श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. प्रत्येक स्वामी भक्तांचे आणि स्वामींच्या आलेल्या प्रत्येक सुंदर अशा अनुभवांचे श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना हाक मारली की स्वामी त्या भक्तांची हाकेला धावून येत असतात. आणि जेव्हा एखाद्या भक्ताला वाटते की माझ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींचे चमत्कार झालेले आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये का बरं नाहीत, जेव्हा असा मनामध्ये विचार येतो आणि मनापासून स्वामींना विचारलं जातं की स्वामी खरंच का हो, तुम्ही दुसऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप सुंदर सुंदर चमत्कार करता आणि माझ्याच असं का नाही. आणि बघा, जेव्हा स्वामींना एखादा भक्त मनापासून हाक मारतो तेव्हा स्वामींचा चमत्कार हा नक्कीच होत असतो. जसं स्वामींचं वाक्य आहे ना, त्याच पद्धतीने स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात. जसं स्वामी म्हणतात की हम गया नहीं जिंदा है, त्याच पद्धतीने एखाद्या भक्ताने स्वामींच्या समोर बसून स्वामींना हाक मारावी आणि स्वामींनी ते लगेचच हाकेला धावून यावं, कारण हळवं मन हे स्वामी आईच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक भक्ताच्या हाकेला स्वामी कसे धावून येतात याचा जिवंत उदाहरण मी तुम्हाला प्रत्यक्षात लाईव्ह दाखवणार आहे. चला तर मग आजचा जो अनुभव आहे तो खरोखरच खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला सुंदर असं साक्षात स्वामींचं दर्शन देखील होणार आहे. चला तर मग आजचा जो अनुभव आहे तो मुंबई येथील ताईंचा आहे आणि त्या ताईंनी अगोदर देखील स्वामींच्या अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तर त्या ताईंचा जो सुंदर आणि गोड अनुभव आहे तो ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. हा ताई, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत ताई? एकदम मस्त आहे. तुम्ही कशा आहात? बरी. ओळखलं ना? हो हो, बोला ना. तब्येत बरी आहे का तुमची? आणि बाळ कसे आहे? हो, छान आहे बाळ, पण मी पण छान आहे. अरे वा, छान छान, मस्त. हम्म. म्हणजे मला माहित नव्हतं, पण तुमचे एक्सपिरियन्स ऐकते ना, त्याच्यामध्ये आवाज येतो बाळाचा ना, ते आम्हाला समजलं. हा 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 हा. चला, चांगलं, व्यवस्थित ना एकदम दोघे पण? हा? दोघे पण व्यवस्थित आहेत ना तब्येत? हो हो हो, छान. मला तो एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. मी सांगा ना. नाव सांगायचंय का ताई का नको? नाव नाही सांगत मी. बरं बरं, म्हणजे माझ्यासाठी नाही, मुंबई. अनुभव ऐकून समजावं की हा अनुभव कोणाचा आहे म्हणून. मग काय जिल्हा तालुका सांगायचा आहे का? हा, मुंबईवरून बोलते. नाव काय सांगू, सध्या मी एकटीच आहे मी स्वामींची, बस एवढंच. हा हा, काय बोलू? बरं बरं, नाही असू दे, तुमची इच्छा, जसं तुम्हाला सांगायचंय ना त्या पद्धतीने. तर एक ते मला सांगायचं होतं की लक्षात येईल तुम्हाला, फोटो पाठवले होते ना मी मागे ना, नोव्हेंबरमध्ये सेवा करत होती स्वामींची. तर मी एक्सपिरियन्स ऐकते ना तुमचे किंवा अजून कोणाचे, तर त्यात असतं की स्वामी दर्शन देतात फुलातून किंवा ते दिव्याच्या वातीमधून. चंद्रकोर बनते, कोणाचे केशरी बनते, कधी कधी स्वामी कोणाच्या रूपात येऊन दर्शन देतात, असं मी एक्सपिरियन्स ऐकलं होतं. हो हो हो. तर त्या दिवशी मी पण म्हणजे एकदम थोडी टेन्शनमध्ये होती, स्वामींवरती रागावली की स्वामी तुम्ही सर्वांना दर्शन देता, मलाच देत नाही वगैरे. म्हणून मी सेवा तर काय माझी कंटिन्यू होत नव्हती, कधी कधी जसं वेळ भेटायचं तसं मी करायचे, स्वामी करून घ्यायचं. तर काय झालं, मी घरी कोणीच नव्हतं, पप्पा मम्मी बहीण ते लग्नाला गेले होते आणि मी एकटीच घरी होती. मग मी काय केलं, सेवा करायला बसली. मला पण दिव्यातून दर्शन द्या, तुम्ही सर्वांना दर्शन देता ना तसं. बसली तर संध्याकाळी 10 वाजता वाटतं, रात्री 9:30ला. असं दिव्यामधून ना असं वाट अशी एकदम जोर जोरात अशी खूप मोठी झाली वाट, धगधग करत होती वाट. बघू काय दर्शन दिले, काय चंद्रकोर बनलाय का वगैरे बघायला गेली, जोर जोरात वाट अशी होत होती. आणि म्हटलं की मी रागवली होती ना की मला दर्शन पाहिजेच आहे, कुठल्या पण तुम्ही कोणाच्या रूपात या, नाही तर काही पण पाहुणे म्हणून घरी काही पण करावं, मला दर्शन द्या स्वामी. बघितलं दिव्यामध्ये तर डायरेक्ट स्वामींची संस्कृती तयार झाली, डायरेक्ट स्वामीची एकदम स्पष्ट. अरे बापरे.
म्हणजे मी ते बघून खुश झाली आणि मला काही सुचलं नाही. मी डायरेक्ट व्हिडिओ काढत होते. पूर्ण ती वाट पेटत होती ना, पूर्ण स्वामीची एकदम आकृती दिसते जसं काही स्वामीच येतात. अरे वा, तुम्ही स्वामींना म्हणाला होता ना मला तुम्ही दर्शन देत नाही. दर्शन द्या. हा सर्वांना देता, मला देत हा, नाही, देत तुम्हाला नाही. आवडत नाही काय. त्याच्यामुळे डायरेक्ट मला दर्शन दिलं. स्वामी स्वतः आले तुम्हाला दर्शन द्यायला ताई. हो, मी तो व्हिडिओ आणि मी व्हिडिओ काढण्यातच बिझी होती. मी असं पाय वगैरे पडली, व्हिडिओ काढण्यातच बिझी होती. नंतर ते आपोआप भिजलं. हा हा हा, अरे वा, म्हणजे तुम्ही पटकन ते निर्णय घेतला, ते एक छान झालं. पटकन सर्वांना पण ते दिसू शकतं. मध्ये पण टाकले होते ते. हो ना, हो ना. आणि त्यानंतर जी वाट होती ना, ती वाट मी सांभाळून ठेवलेली मी. अरे वा. आणि इतकी खुश झाली ना डायरेक्ट स्वामींच्या. मला वाटलं की असंच काहीतरी दिसत असेल माझ्या मनात. पण बघितलं तर सारखी तर तशीच स्वामींचा एक खांदा कसा एक वर आहे आणि 2 कान दिसतायत, मान असं पूर्ण एक शेप दिसतोय एका बाजूने. अरे वा, म्हणजे ती वाट कमी जास्त होत होती का? नाही, पूर्ण वाट अशी जशी पूर्ण वाट पेटते ना, तेल नसतं तर कशी पूर्ण जळून जाते, तसं होत होतं. पूर्ण दिवसभर पूर्ण अशी ती पेट घेत होती कापूस. बापरे. आणि नंतर बघितलं तर डायरेक्ट असं हे. पण मी शाळेत कामाला आहे ना, ते मुलं आहेत ना शाळेतले, ते पण काय त्यांच्या घरातले पण स्वामी भक्त आहेत, ते मुलं पण करतात. तर त्यांना मी फक्त बोलले की बघा म्हटलंय तर काय दिसतंय. ते लोक मी स्वामी दिसतायत, टीचर स्वामी, तुम्हाला दर्शन दिलं स्वामींनी. आणि ते नॉन मराठी आहेत जे स्वामींना मानत नाही ते पण, मी भक्ती भगवान ने आपको दर्शन दिया, कौन से भगवान को मानते हो, स्वामी को मानते हो. कधी कौतुक करतात ना. फोटो सगळ्यांना पाठवले. अरे वा. सगळे बोलतात की खूप लकी आहे तुम्हाला डायरेक्ट. म्हणजे मी विचार करत होते की मला चंद्रकोर दिसावं, त्रिशूल दिसावं, जास्वंदीचे फुल, पण डायरेक्ट मला स्वामी म्हणाले की मी तुला माझं दर्शन हवंय ना, डायरेक्ट तुला माझं दर्शन देतो. तू वाट आणि चंद्रकोर काय मागतो, डायरेक्ट स्वामींनी त्यांचं दर्शन दिलं मला. बाकीचं काय मागण्यापेक्षा मीच येतो तुझ्या समोर. असंच झालं ते खरंच. हो ना, किती छान ताई. हो, पाठवते मी तुम्हाला ते फोटो आणि फोटो मी स्क्रीनशॉट काढून ठेवले, ते पाठवते. बरं चालेल. खूप सुंदर अनुभव आहे, मी शेअर करते ताई. हो ताई, नक्की सगळ्यांना पण दर्शन द्या स्वामींचं. आणि तुम्ही मला व्हिडिओ पण पाठवा. हो, पाठवते. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खरोखरच बघा मैत्र आणि मैत्रिणींनो, जेव्हा एखाद्या भक्ताने मनापासून स्वामींना एखादी इच्छा मागतात, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांची इच्छा ही कशा प्रकारे पूर्ण करत असतात. आपल्या भक्तांच्या हाकेसाठी स्वतः स्वामी त्या घरामध्ये येत असतात आणि आपल्या भक्तांची इच्छा ही नेहमी पूर्ण करत असतात. तर खरोखरच या ताईंच्या ज्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केलेला आहे तो खूप अनमोल आहे आणि मला तर तो खूप चमत्कार आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा जो अनुभव आहे तो कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतच असतात. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेत आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आणि स्वामींचं कार्य आता संपलेलं आहे. जे काही कार्य आहे ते तुमचे आहे.
कारण तुम्हाला स्वामींनी अनुभव दिलेला तो अनुभव पुढे शेअर करायचा आहे आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. जेव्हा एखाद्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी येतात तेव्हा त्या भक्तांचे खूप मोठे भाग्य असते, कारण स्वामींनी स्वतः त्या भक्ताला निवडलेलं असतं एखादं कार्य करण्यासाठी आणि किंवा त्याच्या आयुष्यातील काही भोग असतील किंवा काही असेल तर ते पूर्ण होण्यासाठी. परंतु तुम्हीच विचार करा, जर ईश्वराची प्राप्ती एखाद्या भक्ताला होत असेल तर तो भक्त देखील तेवढाच पुण्यवान असला पाहिजे आणि त्या स्वतः प्रत्येक स्वामी भक्ताने स्वतःला तेवढंच भाग्यवान समजलं पाहिजे, कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताची निवड केलेली असते. श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांना भक्ती करण्यासाठी नेहमी निवडत असतात आणि जेव्हा एक स्वामींची इच्छा असते की एखाद्या भक्ताने भक्ती करावी तेव्हाच तो भक्त स्वामींच्या सेवेत येत असतो. प्रत्येक स्वामी भक्तांना हे माहीत आहे की स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीही स्वामींची भक्ती करू शकत नाही. परंतु ज्या लोकांना हे माहीत नाही आणि त्यांना स्वामींचा काहीतरी संकेत भेटतो भक्ती करण्याचा किंवा त्याच्यावरती आलेल्या एखाद्या संकटातून बाहेर निघण्यासाठी, जरी तो स्वामींच्या सेवेमध्ये आला असेल तरी हरकत नाही. परंतु भक्ती करत असताना निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने केलेली भक्ती ही स्वामींजवळ नेहमीच पोहोचत असते. आणि जेव्हा स्वामी आपल्या भक्तांना लहान असो किंवा मोठा असो जेव्हा अनुभव देत असतात, एखादा चमत्कार त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये करतात, तेव्हा मात्र प्रत्येक हाकेला स्वामी भक्तांच्या धावून येत असतात. प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांनी जेव्हा मनापासून स्वामींना हाक मारली जाते तेव्हा स्वामी तिथे आपल्या भक्ताला त्या संकटातून दुःखातून बाहेर काढण्यासाठी नेहमीच येत असतात आणि तेव्हा त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये अनमोल असे अनुभव स्वामींचे चमत्कार घडत असतात आणि तेच चमत्कार आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येक भक्तांच्या आयुष्यात झालेले अनुभव त्यांच्या शब्दामध्ये मांडलेले असतात. त्यामुळे या चॅनलवर प्रत्येकाचे अनुभव तेवढेच सुंदर आणि आगळे वेगळे परंतु एकाच ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी केलेले चमत्कार असतात. तर खरोखर स्वामींच्या सेवेत आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे तेवढेच अनमोल आणि तेवढेच गोड येत असतात आणि आपल्याला स्वतःला एवढं पुण्यवान आहे हे स्वामी दाखवून देत असतात. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.